तर भारत आणि पाकिस्तान दरम्यान शनिवारी युद्धविरामाची घोषणा झाली। याचा तपशील पाकिस्तानकडून भारताच्या डीजीएमओ अर्थातच डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स यांना करण्यात आला। हा कॉल प्रोटोकॉलनुसारच झाला आहे। यात महत्त्वाची भूमिका बजावणारे डीजीएमओ म्हणजे नेमके कोण आहेत बघूयात। तर डीजीएमओ म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स। लष्करातील हे वरिष्ठ अधिकारी आहेत। लष्करी कारवायांवर लक्ष ठेवणं आणि त्यावर नियंत्रण ठेवणं हे डीजीएमओ यांचं कर्तव्य असतं। थेट भारतीय लष्कर प्रमुखांना डीजीएमओ अहवाल देतात। युद्ध शांती किंवा तणावाच्या परिस्थितीत रणनीतिक निर्णय सुद्धा घेतात। लष्करी ऑपरेशन्सची आखणी आणि देखरेख करणं ही त्यांची जबाबदारी असते। सीमावर्ती तणाव नियंत्रणात ठेवणं आणि युद्धविराम व्यवस्थापन करणं ही सर्वात महत्त्वाची जबाबदारी डीजीएमओंची असते। भारत पाकिस्तान डीजीएमओ हॉटलाईनद्वारे नियमित संवाद साधू शकतात। तणाव वाढल्यास लष्करी मोर्चावर त्वरित संवाद साधणं हे सुद्धा डीजीएमओ यांचं कर्तव्य आहे। लष्करी कारवायांची तयारी आणि अंमलबजावणी यांचं निरीक्षण डीजीएमओ करतात। इतर संरक्षण शाखा आणि मंत्रालयांसोबत समन्वय ठेवण्याचं काम डीजीएमओ पार पाडतात।